रामकृष्ण हरी. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. आज या ठिकाणी संतश्रेष्ठ विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांचं प्रस्थान श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते भूवैकुंठ पंढरपूर या ठिकाणाहून होत आहे. आपण बघू शकता या ठिकाणी 5 ते 10 मिनिटापूर्वीच विश्वगुरू निवृत्तीनाथ दादांच्या चरण पादुका पालखी सोहळ्यामध्ये प्रविष्ट झाल्या आणि नगर प्रदक्षिणेसाठी गेलेल्या आहेत. या ठिकाणची सर्व छायाचित्रे आपण बघू शकता. सर्व वारकऱ्यांचा या ठिकाणी विठ्ठल भेटीचा ओढ आणि सर्व निवृत्तीनाथ भक्तांची दर्शनाची तळमळ हे सर्व आपण बघू शकता. रामकृष्ण हरी. सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात उत्साहात श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते भूवैकुंठ पंढरपूर या ठिकाणी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या
चरणपादुका पालखीचं प्रस्थान श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरवरून होत आहे. आपल्यासमोर या ठिकाणी श्रीपाद बाबा कुलकर्णी सध्या संस्थांचे विश्वस्त आहे. बाबा, यावर्षी तुम्ही नियोजन करत असताना संस्थांच्या मार्फत वारकऱ्यांची कशी व्यवस्था केली, काय काय नेमकं नियोजन केलं, थोडं सांगू शकाल? हो, आम्ही मुळात गेल्या वर्षीपासूनच वारकऱ्यांची किंवा दिंडी मालकांची अगोदर एक बैठक घेतो. काय सोयीसुविधा असणं आवश्यक आहे, काय करणं आवश्यक आहे, त्या दृष्टिकोनातून त्यांच्या पण सजेशन्स घेतो. त्यानंतर प्रत्येक तालुका पंचायतीपर्यंत आमच्याकडून पत्र जातं की बाबा या रस्त्याने आम्ही जाणार आहोत, या ठिकाणी व्यवस्था. त्यानंतर प्रत्येक कलेक्टरपर्यंत आमचं पत्र जातं, कलेक्टरबरोबर बैठका होतात. यावेळी तर एकनाथजी शिंदेंनी, मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये दिलेले आहेत बरं का. म्हणजे असं नाही की निवृत्तीनाथांच्या पालखीला 20,000 रुपये दिलेत असं नाही आहे. प्रत्येक दिंडीला, म्हणजे आता आमच्याकडे 70-80 दिंडी असतील, तेवढा पैसा संस्थान वारकऱ्यापर्यंत पोहोचवतं आहे, लक्षात घ्या. पण बाबा, मध्ये असं आलं होतं की प्रत्येक दिंडी चालकाला पैसे देण्यापेक्षा संस्थांचा काहीतरी विकास करा. मग त्या संदर्भात तुम्ही काय बोलू शकता? संस्थांचा विकास करणं हा कार्यक्रम चालूच आहे. आता हा 2 विषय वेगळे आहेत. संस्थांचा विकास करा हा विषय घेऊन वेगळं गेलं पाहिजे आणि पायी वारीचा विकास करा हा विषय वेगळा घेऊन गेलं पाहिजे. हे जे स्थान आहे त्र्यंबकेश्वर किंवा निवृत्तीनाथ, हे मूळ पीठ आहे वारकरी संप्रदायाचं. हे उगमस्थान आहे. इथून वारकरी संप्रदाय सुरू झाला आहे. त्यामुळं या सोहळ्याचं सुद्धा महत्त्व मोठं आहे, लक्षात घ्या. आणि या सोहळ्यासाठी जास्तीत जास्त सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. गेले काही वर्ष शासन खरंच सकारात्मक असतं. मागील वर्षीपेक्षा याही वर्षी शासनानं निधी चांगला दिलेला आहे. पायी वारीसाठी तो निधी आहे, तो जिल्हा परिषदेकडे येतो, तिकडनं ते एक्झिक्युशन होतं. पण मी आज 63 वर्षाचा आहे. मी बाळ असल्यापासून वारीत आहे. त्यामुळं मला हे माहिती आहे की वारीमध्ये सुधारणा झाली की नाही. त्यामुळं अजून हे बघा, आपल्याला सुधारणा किती हव्यात त्याला मर्यादा नाही. पण डेफिनेटली आपल्याला एक सांगता येईल की सध्याची सगळीच सरकारं अतिशय सकारात्मक या दृष्टिकोनातून विचार करत आहेत. जिल्हा परिषदेला निधी येतो, मागे त्र्यंबक नगर परिषदेला निधी येतो. निर्मल वारीच्या माध्यमातून संडासची व्यवस्था असते, शौचालय, शौचकूप तयार होतात, ते ट्रान्सफरेबल असतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृहाची व्यवस्था असते. यावर्षी तर वॉटरप्रूफ मंडप ठेवलेले आहेत, पाऊस भरपूर पडण्याच्या शक्यता आहेत म्हणून. त्यामुळे तशी सोय आहेच. वारकऱ्यांचे खरं सांगू का, वारकरी काही नाही मागत. वारकऱ्याला तुम्ही काहीतरी द्या. इथं कोणाला आमंत्रण दिलं आहे म्हणून आलेत लोक. तुम्ही काहीतरी द्या मग आम्ही वारी करतो असं वारकऱ्याचं म्हणणंच नाही आहे. आम्ही आमची वारी श्रद्धेनं निष्ठेनं करू, आमचं ते व्रत आहे. सध्या संस्थांचे विश्वस्त म्हणून तुम्ही सर्व दिंडी चालकांना आणि वारकऱ्यांना काय शुभेच्छा देऊ शकाल? वरुणराज प्रस्थाना दिवशीच प्रसन्न झालेत. वारकरी संप्रदायामध्ये जास्तीत जास्त अंतर्भाव शेतकऱ्यांचा आहे. यावर्षी चांगला पाऊस निवृत्तीरायाच्या कृपेनं पडावा आणि या भागातला प्रत्येक शेतकरी, प्रत्येक वारकरी सुखावावा, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी आम्ही सगळे पंढरीच्याकडे चाललेलो आहे. बाकी तो तर समर्थ आहे तो द्यायला, आणि न मागता जे तो देतो तो सरकारला सुद्धा. लक्षात घ्या की देव काय गुराख्यासारखा हातात काठी घेऊन आपल्या गुरांचं रक्षण जसं गुराखी करतो तसं देव रक्षण करत नसतो. असं म्हणतात की एक संस्कृत सुभाषित आहे की न देवा दंडमादाय रक्षती पशुपालवत यम तू रक्षितुम इच्छन्ति बुद्ध्यासम भजन्ति तम. त्या लोकांना बुद्धी दिली जाते. आता या सरकारात असणाऱ्या लोकांना बुद्धी होते आहे की वारकरी संप्रदायाला जास्तीत जास्त सकारात्मक पाठिंबा दिला पाहिजे, आणि हे खूप चांगलं आहे. आम्ही त्यांना लिहित असतो, आम्ही त्यांच्याशी संपर्क साधत असतो. यावर्षी कारणं काहीही असोत, आपण त्यात जायला नको, पण यावर्षी अनेक माजी आमदार इथं येऊन गेले, एका पक्षाचे प्रमुख इथं येऊन गेले, त्यानंतर आजी खासदार येऊन गेले. दरवर्षी माजी खासदार असायचे. लोकप्रतिनिधींनासुद्धा इकडे येणं, किंवा लक्ष्मण सावजींसारखा माणूस रेग्युलर वारकरी म्हणून येतो, किंवा आता राजाभाऊ वाजींसारखा माणूस वारकरी आहे. गेल्या वर्षी ते काहीच नव्हते तरी आमच्याबरोबर होतेच ना. त्यांची रुग्णवाहिका होती,
बऱ्याच गोष्टी असतात. त्यामुळे वारकरी संप्रदायाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा खूप चांगला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे चाललं आहे. हे उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. सामाजिक समरसतेचं हे मूळ हा स्रोत आहे, हा प्रवाह आहे आणि इथून तो उगम पावलेला आहे. त्यामुळे हे खूप चांगलं आहे. परमेश्वर यालाही बरकत देईल आणि याला बरकत यावी असं म्हणणाऱ्यांनाही बरकत देईल, याबाबत शंका नाही. धन्यवाद. यातनांच्या वाळवंटी असं तुझी छत्रछाया, चुकल्या लेकरासी दाव थोडी दया. उधळावा जीवनात भक्तीचा सावळा रंग, मनाच्या गाभारात वसावा अनंत तो पांडुरंग. याची देही याची डोळा, अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर, दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर.